छोट्या पडद्यावरील सर्वात गाजलेला आणि वादात राहणारा शो म्हणजेच बिग बॉस मराठीचा नवा सीझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 11 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या भव्य सोहळ्यात बिग बॉस मराठी 6 मधील सर्व 17 स्पर्धकांचा खुलासा झाला. यामध्ये चित्रपट, राजकारण आणि सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली असली तरी एका नावाने मात्र प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ती म्हणजे लोकप्रिय पार्श्वगायिका प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रेला पाहताच प्रेक्षकांना 21 वर्षांपूर्वीच्या इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाची आठवण झाली. 2004-05 मध्ये जेव्हा इंडियन आयडॉलने संपूर्ण देशाला वेड लावले होते तेव्हा प्राजक्ता या स्पर्धेत टॉप 4 पर्यंत पोहोचली होती. त्यावेळी ती अवघ्या 12वी मध्ये असताना तिने आपल्या आवाजाने देशभरात ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे त्या पहिल्या पर्वाचा विजेता मराठमोळा अभिजित सावंत ठरला होता. 29 नोव्हेंबर 1987 रोजी जन्मलेल्या प्राजक्ताला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. वयाच्या 4थ्या वर्षापासून तिने गाण्याच्या स्पर्धा गाजवण्यास सुरुवात केली होती. इंडियन आयडॉल नंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. प्रमुख चित्रपट जाने मन, शादी नंबर 1, 30 मार खान, मणिकर्णिका आणि नुकताच आलेला वेदा. गाजलेली गाणी 2007 मध्ये प्रदर्शित झालेले तिचे इथून धक्का तिथून धक्का हे गाणे आजही तरुणाईमध्ये तितकेच लोकप्रिय आहे. मराठी आणि हिंदी शब्दांच्या मिश्रणामुळे हे गाणे प्रचंड गाजले होते. गेल्या सीझनमध्ये गायक अभिजित सावंत याने आपल्या खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घरात काय कमाल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गाण्यांच्या दुनियेत सिंगिंग सेन्सेशन ठरलेली प्राजक्ता आता बिग बॉसच्या आवाहनात्मक घरात स्वतःला कसं सिद्ध करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.